दिलीप मानेंना काँग्रेस नको तर भाजपाला माने नकोत. जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी नाव मानले जाणारे माजी आमदार, DCC बँकेचे माजी अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच सहकार क्षेत्रावर पकड असणारे, स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी असणारे, मालक या नावाने ओळखले जाणारे अर्थातच दिलीप माने हे सध्याच्या राजकारणात उपेक्षित का राहतात हा प्रश्न चर्चेला जात आहे. काँग्रेसमध्ये असताना दुर्लक्ष, ऐन विधानसभा निवडणुकीत AB फॉर्मपासून वंचित ठेवल्याने हक्काची आमदारकी गेल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे आणि असे होण्यामागचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यानंतर बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुनरागमन झाल्याचे मानले जात असताना आणि इतके मोठे राजकीय व्यक्तिमत्व भाजपासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार यात दुमत नसल्याने मालकांचे रेड कार्पेटवर स्वागत होईल अशी सर्वत्र चर्चा होत असताना मालकांना भाजपाने उंबरठ्यावरच थांबविल्याचे दिसत आहे आणि जी उत्सुकता यंत्रणा मालकांना भाजपवासी करण्याकामी जोमाने कार्यरत असल्याचे दिसत होती, अंतर्गत विरोधाने विशेषतः सुभाष बापूंच्या समर्थकांच्या विरोधाने आता काहीशी ढिली पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत असून दिलीप माने यांचं नाव मोठं असलं तरी ते सत्तेच्या समीकरणात बसताना दिसत नसून राजकीय उपेक्षांचा सावट दूर होताना दिसत नाही.